नमस्कार रसिक श्रोते हो. मराठी साहित्याचा मानदंड म्हणता येईल अशा G.A. कुलकर्णी यांच्या कथा यांचं लेखन असतं. G.A.च्या कथांचा जेवढा अभ्यास करावा तेवढा कमीच. त्यांच्या कथा उलगडणं, त्यांचा अर्थ समजून घेणं हे अनेक वेळेला वाचल्या तरीही तो पूर्ण होत नाही. प्रवास, तो अभ्यास. G.A.च्या कथाच साकार झालेला ध्यास हा एका संमिश्र यातना गाढ व्यक्तिमत्वाने घेतलेला ध्यास आहे. या ध्यासात रूढ सामाजिक जाणीवेला अवसर नाही. सामाजिक मूल्य व संदर्भ म्हणजे एक भयावह हास्यास्पद गुंतागुंत आहे, असा G.A.चा प्रकट अभिप्राय दिसतो. आज आपण G.A. कुलकर्णी यांची कथा वाचणार आहोत, पारधी. कथासंग्रहाचं नाव आहे हिरवे रावे. ऐकूया. पारधी. लेखक G.A. कुलकर्णी. कथासंग्रह हिरवे रावे. अखेर पारद संपली आणि खटल्याचा निकाल लागला. निकाल ऐकल्यावर दादासाहेब बार रूममध्ये आले. त्यावेळी त्यांचं अंग थरथरल्यासारखं वाटलं. तरी मनावरचं एक दडपणही कमी झालं होतं. इतकी वर्ष त्यांनी कोर्टात घालवली. शब्दांच्या जंगलातून कौशल्याने माग काढत इतक्या जणांना त्यांनी आपल्या जाळ्यात पकडलं. तरी निकाल ऐकण्याच्या वेळी नेहमी त्यांची हीच मनस्थिती होत असे. त्यांनी हातातली बॅग टेबलावर टाकली व थोडे निवांत बसण्यासाठी एक ऐसपैस मोठी खुर्ची निवडली. 2-4 वकिलांनी त्यांचं औपचारिक अभिनंदन केलं. ते त्यांनी हसून स्वीकारलं. परंतु त्यांचं त्यांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष नव्हतं. आपण प्लेयर्स सिगारेटचा केस उघडताच या लोकांना आपल्याशी काही ना काही बोलण्याची इच्छा होते, ही गोष्ट त्यांनी केव्हाच हेरून ठेवली होती. पण दर खेपेला ते अत्यंत सौजन्याने हसून सिगरेट पुढे करत, काड्याची पेटी परत मिळाली की थँक्यू म्हणत, पहिल्या काडीने जर सिगरेट पेटली नाही तर आय एम सॉरी म्हणत आणि पुन्हा पेटी देत व ती परत आल्यावर पुन्हा थँक्यू म्हणत. या आपल्या सौजन्याची लोक आपल्या मागे थट्टा करतात हे देखील त्यांना माहीत होतं. रस्त्याने जाताना म्हशीला जर धक्का लागला तर त्या आय एम सॉरी म्हणतात आणि जिना उतरत असताना जर कुणी त्यांना मागून ढकलून दिलं तर थँक्यू असं म्हणून कपडे झाडून चालू लागतात. असा त्यांच्याविषयीचा लौकिक होता. पण बाहेरच्या सौम्य हसण्यामागे त्यांचं स्वतःचं एक खाजगी हसणं असे व ते टपलेल्या पारध्याप्रमाणे सदैव जागे असे, हे मात्र कुणाला माहीत नव्हतं. त्यांनी सिगरेटी वाटल्या. इतर वकिलांच्या चेहऱ्यावरील कावेपाच भाव त्यांनी हेरला, काळजीपूर्वक टिपला व तो मनात ठेवून ते किंचित हसले. मला तुम्ही बनवलात असं तुम्हाला वाटतं, पण मी तुम्हाला खेळवतोय. एका सिगरेटच्या किमतीत एक माकड नाचवायला मिळतं. ही गंमत झाली आहे. त्यांना वाटलं व सगळ्यांकडे पाहत त्यांनी स्वतःची सिगरेट पेटवली. त्यांचं सौजन्य हे फक्त स्वतःच्या मिजाशीसाठी होतं. आता करड्या होऊ लागलेल्या मिशांना ते बाहेर पडताना अत्तर लावत. त्याप्रमाणेच त्यांचं सौम्य हसणं, अदबीने वागणं हे सारं खास स्वतःसाठी असे. नाहीतर समोर बसलेल्या प्रत्येकाविषयी त्यांच्या मनात विषारी उपहास होता. सापड्यात सापडलेल्या उंदराकडे पाहावं त्याप्रमाणे ते त्यांच्याकडे पाहत. दुसऱ्यावर जगणारी ही दुबळी कणा नसलेली माणसं. अच्युत केळकर हा एवढा MA LLB माणूस
पण त्याची बायको शाळेत काम करून त्याचं पोट भरते. अस्वलासारखा दिसणारा तो हलप्पण्णावर त्याच्या काळ्या कोटाखेरीज वकिलीचं एक चिन्ह नाही. आणि उंटासारख्या उंच मानेचा अण्णाजी इनामदार सट्ट्यात पैसे घालून त्याने घराचा तबेला केला. पोरगा दाढी वाढवून घरोघरी साबणाच्या वड्या विकतो आणि बायको थोरामोठ्यांच्या घरी स्वयंपाकात मदत करते. आणि 4-6 दिवसांनी उसने म्हणून 5-7 रुपये उचलते. कुणालाही डौलदार तर राहोच, पण बरोबर असं एक इंग्रजी वाक्य बोलता येत नाही. तो 4-8 आणे दारूबंदी खटलेवाला देसाई तो तर रेडिओ लाव म्हणताना अप्लाय द ब्रॉडकास्ट असं म्हणतो. या साऱ्याविषयी विचार करताना दादासाहेबांच्या मनातील उपहास जास्तच तीव्र झाला. त्यांना वाटलं एकदा गंमत म्हणून कधीतरी बदल करावा. आज सकाळी आपल्या घराशेजारी कामाला आलेला बुरुड आपल्या अवजड धारदार कोयत्याने बांबूचे खटाखट तुकडे करत होता. त्याप्रमाणे आपण तसला एक कोयता घेऊन आपण सिगरेट केस उघडताच हालचाल करणारी ही मळकट बोटं साळी खटाखट छाटून टाकावी. या सगळ्यांच्या घोळक्यात त्यांना अनेकदा फार एकाकी वाटे. असल्या प्राण्यांशी कसली आली आहे स्पर्धा आणि त्यांच्यावर कसला आला आहे विजय. आजचा विजयही त्यांना फारसा अभिमानाचा वाटला नाही. यल्लू भीमाला जन्मठेपेऐवजी फाशी झाली असती तो गोष्ट निराळी नव्हे, त्याला फाशीच होणार अशी त्यांची खात्री होती. पण सगळेच काही यंत्राप्रमाणे सहज निर्जीव झाले. यल्लू भीमाने सुरुवातीसच सरळ गुन्ह्याची कबुली दिली. त्याने शांतपणे निकाल ऐकला आणि जाताना त्याने जज्जाला आणि आपल्या वकिलाला नमस्कार केला. शेवटी त्याने दादासाहेबांनाही हात उंचावले व तो निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर राग अथवा भीती नव्हती. त्याला निर्दोष म्हणून सोडले असते तरी त्याच्या जुन्या वाहनांसारख्या चेहऱ्यावर हर्ष दिसला असता की नाही कुणास ठाऊक. जणू त्याने देवण्णावर कुऱ्हाड घातली. त्याच वेळी त्याचं सारं आयुष्य स्फोटाने क्षणात संपून गेलं व सारं शरीर तेव्हापासूनच जन्मठेपेची शिक्षा भोगू लागलं होतं. पोलिसांच्या छळामुळे आपण कबुली जबाब दिला. आपण त्यावेळी गुन्ह्याच्या ठिकाणी नव्हतोच या नेहमीच्या युक्त्या देखील त्याने वापरल्या नव्हत्या. नाहीतर डाव फार चांगला रंगला असता. कुत्सित प्रश्न विचारून दादासाहेबांनी तो गावातच होता हे त्याच्या तोंडूनच मान्य करून घेतलं असतं. त्या बाईच्या चारित्र्याविषयी त्यांनी असे फसवे प्रश्न विचारले असते की यल्लू भीमा हळूहळू त्याच्या पारद जाळ्यात पूर्णपणे सापडला असता. पण यातलं काहीच घडलं नाही. इतक्या सहज विजयाची त्यांना धुंदी वाटली नाही. यल्लू भीमाचा त्यांना थोडा रागच आला. ज्यासाठी गेला आठवडाभर त्यांचं मन ताणल्यासारखं झालं होतं ते यश हाती आलं, पण त्यात कसलीच धग नव्हती. आपलं नेहमी असंच का होतं? जीव तोडून एखाद्या गोष्टीमागे शिकाऱ्याप्रमाणे बेभान धावावं आणि शेवटी हाती पडतं काय? तर रक्ताने न्हालेलं असहाय किळसवाणं प्रेत. हा आपल्या आयुष्याचा शापच आहे. ही आपली जन्मठेप आणि त्याबद्दल आपण यल्लू भीमाप्रमाणे वाटेत दिसणाऱ्या 2-4 मूर्तींना नमस्कार करतो. माईच्या वडिलांकडे ते कशाला तरी गेले होते. त्यावेळी त्यांनी माईला बागेत उभी असलेली पाहिली होती. तिच्या भरदार किंचित उन्मत्त आकृतीला डौल देणारा रेशमी लुगड्याचा आकार त्यांच्या डोळ्यात कायम राहिला होता व त्या लक्षाकडे
सारं आयुष्य बाणाप्रमाणे रोखलं गेलं होतं. त्याच वेळी त्यांनी स्वतःला वचन दिलं, बस, पुन्हा लग्न करशील तर त्याच पोरीशी. त्या मिजाशी मुलीने आपल्याकडे वळूनही पाहिलं नाही. का? नंतर तिच्या वडिलांना लाकूड कंत्राटामध्ये फार मोठं नुकसान आलं आणि राहत्या घरावरही टाच आली. त्यावेळी कर्जाची जबाबदारी दादासाहेबांनी स्वतः स्वीकारली आणि त्यांच्याकडे वळूनही न पाहणारी माई खालच्या मानेने त्यांच्या घरात दुसरेपणावर आली. पण तिने घरात पाऊल ठेवताच ईर्ष्या संपली. तेवढा आयुष्याचा ताणच कमी झाला. त्यांनी क्लबमध्ये बिलियर्ड खेळण्याची वेळ 11:30 खाली आणली नाही. मोठ्या अपेक्षेने त्यांनी सिगरेट पेटवली होती, परंतु अर्ध्यावर आल्यानंतर त्यांचं लक्ष उडालं. जमलेली लांब राख व थोटुकही त्यांनी फेकून दिलं व ते उठले. पट्टेवाल्याने लगबग करून फडफड दरवाजा बाजूला धरला व ते बाहेर आले. येताना त्यांनी त्याच्या हातावर 1 रुपया ठेवला. यल्लू भीमाला फाशी झाली नाही याची सर्वात जास्त निराशा त्या पट्टेवाल्याला वाटली. नाहीतर त्याला 2 रुपये मिळाले असते. दादासाहेब येताच राजाराम ड्रायव्हरने अपराधी चेहऱ्याने विडी फेकून दिली व गाडी चालू केली. गाडीत बसून विडी ओढण्याची त्यांनी राजारामला सक्त बंदी केली होती, पण आपण तिकडे पाहिलंच नाही असं दाखवून त्या आत बसले. यल्लू भीमा कोर्टातून गेला होता, परंतु दादासाहेबांना मात्र तो राहून राहून आठवत होता. एखादा खुनी माणूस वाटावा असा तो क्रूर, अवाढव्य मुळीच नव्हता. उलट तो कातड्याच्या चिंध्यांनी शिवल्याप्रमाणे अगदी फाटक्या अंगाचा होता व त्याच्या चेहऱ्यावर खुळ्या वासराची कळा होती. त्याच्याकडे पाहिलं म्हणजे हा माणूस गुरे राखत मरणार किंवा आपल्या खेड्यात कट्ट्यावर हात मशीन घेऊन खेडवळ चोळ्या शिवीत आयुष्य काढणार असं वाटलं असतं. त्याच्याकडून खून होईल याची कल्पनाही कुणाला आली नसते. पण एका धगधगीत क्षणी तसं घडलं होतं खरं, आणि तो खून झाला तोही एका काळसर तेलकट अशा बेरड बाईसाठी. दादासाहेबांना वाटलं, माणूस सारा जीव पणाला लावून अशा तऱ्हेने एखादा खून का करतो? त्यावेळी असं काय मिळतं की वाटतं याच कृत्यामुळे आपल्या आयुष्याला अर्थ आणि आकार येईल. ती बेरडबाई काही यल्लू भीमाची लग्नाची बायको नव्हे. ती त्याच्याजवळ बरेच दिवस राहत असे इतकंच. पण आपण बाहेर गेलो की देवांना घरी येऊन जातो अशी चुगली कोणीतरी त्याच्याजवळ केली. त्याने पाळत ठेवून हा सारा प्रकार पाहिला. त्याच क्षणी जर त्याने कुऱ्हाड घेऊन देवण्णावर घाव घातला असता तर त्यात काही विशेष नव्हतं. पण उलट त्या दिवसापासून यल्लू भीमा त्याच्याशी फार सलगीने वागू लागला. त्याला घरी जेवायला बोलवू लागला. दोघांनी मिळून खाणीतून दगड काढण्याचं एक लहान कंत्राटही घेतलं. त्या दिवशी रात्री यल्लू भीमाने कोंबडीचं जेवण केलं, मोगाभर गावठी आणली आणि त्याने देवाण्णाला जेवायला बोलावलं. रात्री 11 वाजेपर्यंत ते बोलत बसले. बाई डोळे उडवत अधूनमधून हसत होती व हात नाचवत होती. देवाण्णा आतल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहायचा व तिच्याकरता खास ओठ दुमडून एवढंच संतुष्ट हसायचा. यल्लू भीमाने 1-2 जांभया दिल्या. बाई उठली व अंतराला चिरगुटं आणायला आत गेली. यल्लू भीमाने चटकन बाहेरच्या दरवाजाला कडी लावली व भिंतीवर लखलखीत फरशी हातात घेतली
रेड्याप्रमाणे सुस्त पडलेल्या देवण्णाला काय झालं हेही समजलं नसावं. लाकडी ओंडक्याच्या खाप्या काढाव्यात त्याप्रमाणे यल्लू भीमाने देवण्णाचे तुकडे तुकडे केले. पहिल्या ओरडण्यानंतर यल्लू भीमाने तिच्याकडे पाहताच भाईची बोबडीच वळली व गोठलेल्या डोळ्यांनी सारं पाहत ती जागच्या जागी खिळून राहिली. यल्लू भीमाने तुकड्यांचा सारा ढिगारा कचऱ्याप्रमाणे पायाने कोपऱ्यातच ढकलला. त्याने हातपाय धुतले, राखेने घासून फरशी देखील पूर्वीप्रमाणे झाकदार केली. नंतर सदरा बदलून त्याने कुऱ्हाड खांद्यावर टाकली व तो कोतवालीत गेला. तिथे एका कोपऱ्यात तो उकिरवा बसला आणि त्याने शांतपणे विहिरी पेटवली. दादासाहेबांना वाटलं असला फडतूस माणूस, पण त्यावेळी कोणत्या भावनेने पेटला होता? त्या बाईविषयीच्या आसक्तीने त्याने ते कृत्य केलं. ती तर शिसारी निर्माण करण्या इतकी कुरूप होती. गुन्ह्याच्या आधी 1 महिनाभरातील त्याच्या मनातील घडामोडींचं चित्र जर त्यांना पाहायला मिळालं असतं तर त्यांनी 1000 रुपये आनंदाने दिले असते. त्यांनी पुष्कळ अंदाज केला. आपल्या जाणीवांचं जाळं त्याच्यावर टाकून त्याला पकडण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला. पण यल्लू भीमा सगळ्यांना नमस्कार करून नेहमी त्यातून निसटून जायचा. काय काय घडलं होतं त्याच्या मनात त्याची त्याला तरी आठवण होती का? तो आगीचा ताण ओसरल्यावर यल्लू भीमा ओल्या भिंतीवरील पोपड्यासारखा झाला होता. तो गुन्हा करणारा माणूस अकस्मात जन्मला आणि तसाच मेलाही. मग ही शिक्षा कुणाला दिली? कुणी? का? खुद्द दादासाहेबांना त्याच्याविषयी कोणतीच वैयक्तिक भावना नव्हती. एका विशिष्ट कलमाच्या दावणीने बांधलेला तो माणूस फक्त आरोपी. कोर्टाला तरी तो हाडामासाचा माणूस वाटत होता का? ज्युरीतील लोक सारखे घड्याळाकडे बघत, पोलीस कंटाळलेल्या चेहऱ्याने उभे राहत, कारकून खालच्या मानेने लिहून घेत. या सगळ्यात तो उष्ण रक्ताचा शिरकावा कुठे आहे? सारखी फरशी फिरवणारा तो यल्लू भीमामधला माणूस कुठे गेला? मुख्य म्हणजे त्याने हे का केलं? कितीतरी दिवस दादासाहेब विचार करत होते, पण त्यांचं समाधान होण्याजोगं उत्तर त्यांना मिळालं नाही. ते जर मिळालं असतं तर शिकारीची मुंडकी दिवाणखान्यात लावावी त्याप्रमाणे त्यांनी यल्लू भीमाचा मळका चेहरा स्मृतीत कुठेतरी कोपऱ्यात ठेवला असता व ती केस पूर्णपणे निकालात निघाली असते. पण तसं झालं नाही. गाडी आता गावाबाहेर वाडीजवळ आली होती. तिथे वळशाला दादासाहेबांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे मुरलीधराच्या देवळाकडे पाहून नमस्कार केला. तिथून बरोबर 3 मिनिटांच्या अंतरावर त्यांचा बंगला होता. ते गेट उघडून आत आले व त्यांनी मोठ्या अपेक्षेने वर गच्चीकडे पाहिलं. तिथे काही कुंड्या ठेवल्या होत्या. तेथील एका झाडावर आज सकाळी साकळलेल्या रक्ताप्रमाणे दिसावी इतक्या गडद लाल रंगाची निग्रेटा गुलाबाची कळी उमलत होती. त्यांना वाटलं होतं की येईपर्यंत आघात झालेल्या मासाप्रमाणे ते फूल उमललेलं दिसणार. निग्रेटाचा वास त्यांना फारसा मोहक वाटला नव्हता, परंतु त्या फुलाच्या रंगात रानटी श्वापदाच्या डोळ्यांप्रमाणे काहीतरी आकर्षक होतं. इतर झाडं सौम्य सुगंधी फुलांनी पूर्ण होतात, पण या झाडाच्या अंतरंगात असं काय आहे की ते रक्ताच्या डागाप्रमाणेच प्रकट व्हावं? पण दादासाहेबांची निराशा झाली, कारण वरच्या बाजूला ते फूलच नव्हतं. ते किंचित चिडले, पण अद्याप कोपऱ्यातील मानवाचं काम पूर्ण झालं नाही हे पाहताच ते भडकले. तिथे
तिथे त्यांना जाईचा वेल चढवायचा होता व तेवढ्यासाठी त्यांनी सकाळी बुरुडाला बोलावलं होतं. त्याने 2-4 वासे पुरले आणि तो कुठेतरी नाहीसा झाला होता. अद्याप 2 वासे त्याने खटखट तोडलेल्या बांबूच्या गाठी आणि त्याच्या लखलखीत धारेचा कोयता तिथेच पडले होते. रामा, कुठे रे हा बुरुड? त्यांनी विचारलं. बुरुड दुपारी जेवायला गेला, अद्याप त्याचा पत्ताच नाही. मग उचल हा कचरा इथून, ते म्हणाले, आणि तो कोयता नेऊन ठेव आत कुठेतरी, नाहीतर घेऊन जाईल कुणीतरी. बागेकडे पाहताच त्यांचं असमाधान वाढलं. ही हरामखोर कृतघ्न झाडं अमाप खत खाऊन पुष्ट झाली, वाढली, पण सारी वांचोटी, बेशरम. जिरॅनियमच्या फांद्या हत्ती रोग झाल्याप्रमाणे सुजल्या, पण त्यावर फुले येऊन कितीतरी महिने झाले. निशिगंधाचे हारीने लावलेले गड्डे पाणी पिऊन पानं सोडीत, पण 1.5 वर्षात एकालाही एका कळीची कृतज्ञता नाही. जशी भोवतालची माणसं तशी ही झाडं. जरी त्या अद्याप बाहेरच होते तरी त्यांना घरातच आल्यासारखं वाटलं. रामाने कोयता उचलला व खिडकीत पितळी भांड्यात पाम ठेवला होता त्या शेजारी ठेवला. आत येऊन दादासाहेबांनी कोट काढून हँगरवर लावला व आतल्या खिशातून नोटांचं एक भेंडोळं काढलं. त्यांना कातडी पाकीट ठेवणं कधी जमलंच नाही. खिशात हात घातला की लगेच पैशाची ऊब लागली पाहिजे असं ते हसून म्हणत. त्यातील 15 रुपये त्यांनी परत खिशात ठेवले व बाकीच्यापैकी एक छोटं बंडल कपाट उघडून आत ठेवलं. उरलेले पैसे ठेवण्याची जागा फक्त त्यांनाच माहीत होती. पण कपाट उघडल्यावर ते क्षणभर थांबले व स्वतःशीच हसून त्यांनी ते बंद केलं. काल संध्याकाळी त्यांनी निळसर दोऱ्याने बांधून 65 रुपये तिथे ठेवले होते. ते आता तिथे नव्हते. बऱ्याच दिवसांपूर्वी त्या कपाटाची दुसरी किल्ली कुठेतरी हरवली होती. 2-3 ठिकाणी त्यांनी ती शोधून पाहिली, पण अखेर ती त्यांना मिळाली नाही. तेव्हापासून इथे ठेवलेले पैसे नियमितपणे नाहीसे होत. ते परत आले. बाहेर इझी चेअरवर बसले. आत सुधीरची गडबड चालली होती. त्याचे कपडे घालून झाले होते व तो क्लबला जाण्याच्या तयारीत दिसत होता. तो बाहेर आला. त्याने हातातील इंग्रजी वर्तमानपत्र दादासाहेबांना दिलं व हसून तो त्यांच्यासमोर उभा राहिला. थँक्यू म्हणत त्यांनी ते वर्तमानपत्र घेतलं व काय अशा आशयाने त्याच्याकडे पाहिलं. दादा, ते रेडिओचे वॉल घातले ना, त्याचं बिल द्यायचं राहिलं आहे. सुधीर म्हणाला. आज तो देशपांडे विचारत होता सकाळी. ओ हो 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 का? आय एम सॉरी. आश्चर्याने दादासाहेब म्हणाले. अरे मग देऊन टाक ना आत्ताच. पैसे देण्यासाठी ते उठू लागताच सुधीरने त्यांना थांबवलं व तो घाईघाईने म्हणाला, छे छे, आत्ताच नकोत, उद्या दिलेत तरी चालेल. मी आत्ता क्लबला चाललो आहे. ठीक आहे, पण उद्या तरी देऊन टाका आठवणीने, हसून ते म्हणाले. सुधीरने मान हलवली. वर डॉक्टर येऊन बसलेत. जाता जाता तो सहज म्हणाला. तो गेल्यावर दादासाहेबांनी वर्तमानपत्र बाजूला टाकलं व ते शांतपणे पडून राहिले. रेडिओचे 17.5 रुपये बिल त्यांनी गेल्या महिन्यात 3-4दा दिलं होतं. हा आईच्या डोळ्यांचा, आई वेगळा मुलगा, असं का करून घेतलं त्याने आपलं आयुष्य? जाताना त्याने आपल्या खिशातून 10ची नोट नक्कीच उचलली असणार. 5 आणि 10च्या नोटा असताना तो 5ची नोट घेईल? शक्यच नाही.
आता तो 10-11 वाजेपर्यंत रमी खेळेल, सारे पैसे घालवेल आणि जन्मठेपेसाठी यल्लू भीमा काळ्या मोटारीत शिरल्याप्रमाणे तो या घरात शिरून काहीतरी वचा खाऊन आडवा होईल. ते तसेच डोळे मिटून पडले असताना माई माडीवरून खाली आल्या आणि समोरच्या खुर्चीवर बसल्या. आज म्हणे निकाल तुमच्यासारखाच झाला, हसत त्या म्हणाल्या. पण त्यांनी पदराची सावरासावर केली. हो ना, केस आमच्यासारखी झाली, पण फाशी मिळाली नाही. जन्मठेपेवरच भागलं, दादासाहेब म्हणाले. सवयीप्रमाणे ते हसलेही व त्यांनी माईंकडे निर्विकारपणे पाहिलं. माईंना पातळ चापून चोपून नेसण्याची फार आवड होती. त्यामुळे त्यांचं पूर्ण तारुण्य कपड्यांचे रेषेबाहेर येई. त्या नेहमी सॅटिनचे ब्लाऊज वापरत आणि त्यांच्या झगझगीत वळशांवर नजर फिरताना कोणाच्याही बाबतीत ती लालसेने रक्तरेषेप्रमाणे झाली असती. त्या पुष्ट आग्रही देहाला आपण केव्हा स्पर्श केला होता हे दादासाहेबांना आठवलं, पण तसा स्पर्श करण्याची तीव्र इच्छा होऊन किती वर्ष झाली ते मात्र त्यांना आठवेना. ते संध्याकाळी परत येत त्यावेळी त्या बहुधा क्लबला गेलेल्या असत. जेवायच्या वेळी त्या इतर बायकांविषयी बोलत. कलेक्टरनीची नवीन कार, नलू बापटचा हेअरडू आणि अलीम चंदानीची नवी नवी उंच उंच किमतीची जास्त जास्त झिरझिरीत पातळं. रात्री दादासाहेब कागदपत्र वाचित असताना त्या अंथरुणात असत. अनेकदा घोड्याच्या शेपटीसारखे केस बांधून कुठल्या तरी देशात हिंदी संस्कृतीची प्रतिनिधी असल्याप्रमाणे त्या बिनबाह्यांचे माडाम ब्लाऊज घालून रेडिओ पुढे पसरत. एकंदरीने एक खाऊन सोकावलेलं जिरानियमचं आयुष्य, वांझोटं जिरानियमचं झाड. हो, पण तुला कसं समजलं इतक्यात? मला ना, लाडिकपणे माई म्हणाल्या. डॉक्टर कोर्टाकडे गेले होते. त्यांचं कसलं तरी काम होतं. तिथून ते सरळ इकडेच आले. त्यांनी माडीकडे तोंड वळवलं आणि हाक मारली. डॉक्टर, चहा झाला असल्यास या इथंच. हात रुमालाच्या घडीने ओठ टिपीत डॉक्टर खाली आले व दादासाहेबांच्या शेजारी खुर्चीवर बसले. त्यांच्या हातात पूर्ण उमललेलं निग्रेटा फूल होतं. ते त्यांनी आपल्या स्वच्छ नेहरू शर्टाच्या काजात खोवलं. दादासाहेबांनी किंचित हसून सिगरेट पुढे केली. डॉक्टरांनी टचटचीत हिरवट शिरा असलेला अशक्त हात पुढे केला व सिगरेट उचलली. त्यांनी ती पेटवण्याचा प्रयत्न केला, पण हात सारखा थरथरत असल्यामुळे ती पेटेना. मग दादासाहेबांनी काडी धरली व डॉक्टरांनी विमनस्कपणे एक झुरका घेतला. मला कोर्टातच समजलं. कॉंग्रॅट्स, ते म्हणाले. थँक्स. त्याच तांडलेल्या हसण्यामागून दादासाहेब म्हणाले व गप्प झाले. डॉक्टर रात्रंदिवस काळा चष्मा वापरीत, त्यामुळे त्यांचा पेरवासारखा चेहरा अपुरा वाटे व तो देखील नेहमी उन्हात असल्याप्रमाणे तापलेला लालसर वाटे. ते दादासाहेबांपेक्षा 7-8 वर्षांनी लहान होते, परंतु त्यांचे केस अगदी विरळ झाले होते. त्यांच्याकडे पाहताना दादासाहेबांना वाटलं, पाहता पाहता हा माणूस डोळ्यांसमोर अगदी किडून गेला. प्रथम त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळी प्रकाशाचे पातळ पापुद्रे काढणाऱ्या धारदार इस्त्रीच्या सुटात ते फार रुबाबदार दिसत. त्यांच्या दवाखान्यासमोर मोटरींची रांग असे, पण TB हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या एका वकिलाच्या सॅटिनी डोळे आणि धगधगीत रेशमी अंग असलेल्या बायकोला घेऊन ते खूप फिरले आणि त्यांचं नाव
घटस्फोटाच्या खटल्यात अडकलं. तो खटला काढून टाकला गेला, पण तेव्हापासून डॉक्टर खचले ते कायमचेच. त्यांच्या आयुष्याचा कणाच कुणीतरी काढून नेला. प्रॅक्टिसवरील त्यांचं लक्ष उडालं. महिना महिना ते दवाखान्यात येत नसत. रात्री झडणाऱ्या रंगीत मैफली आता एकाकी होऊ लागल्या. संध्याकाळी ते क्वचितच शुद्धीवर असत. 2-4 वर्षात त्यांनी स्वतःची सारी घरं विकून टाकली. आता ते समोरच्या छोट्या घरात राहत आणि त्याचं 6 महिन्यांचं भाडं त्यांनी दादासाहेबांना पोहोचवलं नव्हतं. प्रॅक्टिस सोडून इतके दिवस झाले, पण ते नेहमी गळ्याभोवती स्टेथोस्कोप बाळगीत. पूर्वायुष्यातील ती एक चिंधी आयुष्याला लावून ते थरथर त्या हातांनी ग्लासभर व्हिस्कीत तरंगत राहिले होते. त्यांनी हातरुमालाची घडी केली. खिशातील किल्ल्यांचा जुडगा, नोटा सगळं काढून टेबलावर ठेवलं. मग हातरुमाल व्यवस्थित खिशात ठेवून सारं सामान पुन्हा परत ठेवून दिलं. नोटांवर निळसर दोरा होता हे दादासाहेबांनी पाहिल्या न पाहिल्यासारखं केलं. माई काहीतरी म्हणत होत्या. डॉक्टर मागे रेलून भकास चेहऱ्याने दादासाहेबांच्या सिगरेटचा धूर सोडित होते. आज डॉक्टरांना जेवायला बोलवायला हवं, माई पुन्हा लाडिकपणे म्हणाल्या. आज तुम्ही केस जिंकलीत ना? ओ येस येस, जरूर, हसून दादासाहेब म्हणाले. मला वाटलं तू आधीच त्यांना सांगितलं असशील. आपली ही इतक्या दिवसांची पद्धतच आहे. डॉक्टरही किंचित हसले. त्यांच्या हसण्यात कुत्सिततेची झाक होती. त्यांनी आणखी एक सिगरेट हक्काने घेतली व मोठ्या प्रयत्नाने पहिल्या थोटकावर पेटवली. बरं का डॉक्टर, मग जेवूनच जा आता तुम्ही. तोपर्यंत मी थोडे कागदपत्र पाहतो उद्याचे. हां, उठून दादासाहेब म्हणाले. आणि डॉक्टरांना कंटाळा येणार नाही हे पाहण्याची जबाबदारी तुझी बरं का? हां. माईंनी आपलं सारं अंग मत्स्यकन्येच्या डौलाने हलवलं. ते एक मद्यपात्र असल्याप्रमाणे त्यांचे त्यातील तारुण्य धुंद लचकीने हललं व स्थिरावून पुन्हा टपून राहिलं. म्हणजे मी डॉक्टरांना गाणं म्हणत दाखवत बसू की काय? सापाच्या खवल्यांची गळ्यातील सोन्याची माळ बोटाने फिरवीत त्या म्हणाल्या. त्यांचा आजचा ब्लाऊज फारच उतरत्या गळ्याचा होता आणि माई फारच आकर्षक गोऱ्या पान होत्या. त्या मासल गोऱ्या शरीराची धुंद नाडी असल्याप्रमाणे ती माळ चमकली आणि स्थिर झाली. दादासाहेब आपल्या ऑफिसात आले. कातडी बांधणीच्या जाड जुन्या पुस्तकांच्या सान्निध्यात त्यांना हायसं वाटलं. खरं म्हणजे आता 2 दिवस त्यांना काही काम नव्हतं. फार दिवस विश्रांती मिळाली नाही, तेव्हा हे 2 दिवस पूर्णपणे बागेत काढायचे असं त्यांनी ठरवलं होतं. पण बाहेरच्या त्या वातावरणात बसावं असं त्यांना वाटेना. कशाने तरी डागळलेली, भुई पोखरून खालच्या दमट अंधाऱ्या जागेत हिंडणारी ती माणसं, त्यांच्यासमोर ते मुखवट्याचं हसणं देखील टिकवणं त्यांना फार कठीण वाटू लागलं. माईने आपलं आयुष्य सिनेमाचा पडदा केलं होतं. टेबलावरचं नुसतं वर्तमानपत्र घेताना सुद्धा जर कुणी पाहत असेल तर ती अंगाला अकारण लचके देत पदर जरुरीपेक्षा जास्त बाजूला करते. आपण अत्यंत धूर्तपणे वागतो या समजुतीने सुधीर मूर्खासारखा वागतो. खिशातून 5-10 रुपये चोरतो. त्याच्या हातून कधी मोठी चोरी व्हायची नाही. सारं आयुष्य पणाला लावून चंद्रज्योतीप्रमाणे क्षणात जळून जावं असला जुगार त्याच्याकडून कधी व्हायचा नाही. एक सिक्वेन्स, पै पॉईंट याच हिशेबाने तो आयुष्याचा रतीब घालेल. अळीसारखं आयुष्य कुरतडेल. अळीसारखाच
कुणाच्या तरी पायाखाली त्याच दिवशी चिरडून मरेल. आत्ताच उघड्या पायाखाली अळी चिरडल्याप्रमाणे त्यांना एकदम मलिन वाटलं व त्यांनी सुधीरला मनातून हाकललं. पण त्यांना राग आला तो डॉक्टरांचा. त्यांनी बनवलेल्या कोणत्याच पिंजऱ्यात ते सापडेनात. हा माणूस काळा चष्मा घालून आपल्यासमोर ऐटीत बसतो. थरथर त्या हाताने आयुष्य कुरवाळतो. आपलं फूल, सिगरेट आणि पत्नीही हक्काने घेतो. पण त्याच्या वागण्यात आपण या दादासाहेबाला फसवत आहो असा छुपेपणा, धूर्तपणा तरी असायला हवा होता. या त्यांच्या ताठरपणामुळे दादासाहेबांना गोंधळल्यासारखं वाटू लागलं. बाकीच्या माणसात ते मुखवटा घालून हिंडत, त्यांच्याकडे तिसऱ्या डोळ्याने पाहत. ते सारे प्राणी त्यांनी आपल्या जाळ्यात धरले होते. कोणत्याही क्षणी आपण त्यांचे मुखवटे टरकावून काढू हे त्यांना समाधान होतं. पण हे डॉक्टर, आपल्यापेक्षाही एक जास्तीचा पदर त्यांच्या हातात आहे की काय? दादासाहेबांना फार अस्वस्थ वाटू लागलं. यल्लू भीमा देखील जाळ्यात सापडला नव्हता. त्याने का केलं हे सारं? त्या बाईसाठी? छे, ते त्याच्या बाबतीतही शक्य नव्हतं. शिक्षा झाल्यावर सगळ्यांना नमस्कार करणारा यल्लू भीमा त्या बाईकडे ढुंकूनही न पाहता चालता झाला. कधी त्याने तिची एकदाही भेट घेतली नाही. आणि एकदा तुरुंगाचे दरवाजे बंद झाले की तो त्यांच्यामधून पुन्हा जिवंत बाहेर येईलसं वाटतही नव्हतं. मग का? कशासाठी? शिवाय त्याला देखील त्या बाईने केलेला विश्वासघात हा धक्का देण्या इतका नवा अनुभव वाटला असेल. 40-50 वर्ष जगलेल्या पुरुषाला सापाला विष असतं, वाघळाला घाण असते, त्याप्रमाणे स्त्रीला निर्लज्जपणाचं अंग असतं ही गोष्ट माहीत नसेल. साप अंगाखांद्यावर खेळवता येतो खरा, पण त्याने दंश केला तर कुणाला आश्चर्य का वाटावं? मग यल्लू भीमाने कुऱ्हाड का उचलली? देवांबरोबर त्या बाईचीही का खांडोळी केली नाही? त्यावेळी कोणती भावना त्याच्या मनात ठसठसली? इतके दिवस झाले, पण आपल्या मनात तरी कोणती भावना आहे? डॉक्टर आपल्या गैरहजेरीत येतात, तासन तास माईशी बोलत माडीवर बसतात. हे सगळ्यांना माहीत आहे. सुधीरला, रामाला, स्वयंपाकिनीला माहीत नाही ते फक्त आपल्यालाच. त्या माईविषयी काय वाटतं आपल्याला? दादासाहेबांनी आपलं मन तपासण्याचा प्रयत्न केला, पण तिथे आकार असलेलं काही नव्हतंच. तोंड न फुटलेल्या सुजेप्रमाणे सारं बेढप, निर्जीव. ईर्षेने त्यांनी माईंना घरात आणलं. त्याच वेळी उन्माद संपला, शिकारच संपली आणि ती देखील इथे आली, ती जाळ्यात सापडलेल्या श्वापदाप्रमाणे. पण तिला आपल्या एकेकाळच्या श्रीमंतीचा कधीच विसर पडला नाही. चहात चमचा ठेवून दादासाहेब कधीतरी चहा पिऊ लागले की ती थट्टेच्या स्वरात म्हणे, अजून माधुकरीच्या आयुष्याचा रंग तुमच्यावरून गेला नाही आहे. प्रथम दादासाहेबांना या थट्टेतली धार जाणवे. तिच्यातील विषामुळे दिवस बिघडे. पण नंतर त्यांना समजलं, बस, ही फक्त सुटण्याची धडपड आहे, पाय झाडणं आहे, असहाय चावरेपणा आहे. तिला वाटतं आपण यांना फसवत आहोत, पण आपण फसवले जात आहोत याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. ती जाळ्यात आहे व जाळ्याची दोरी आपल्या हातात आहे. मग मात्र दादासाहेब हसत डॉक्टरांप्रमाणे हात रुमालाने ओठ नाजूक टिपणं त्यांना कधीच जमलं नाही. ते आपल्या कारकुनाबरोबरही सेकंड क्लासमध्ये बसून आनंदाने सिनेमा पाहत. माई? हो,
डौलदार अंगाची, चापून चोपून कपडे घालणारी स्त्री. पण तिच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? काही सुद्धा नाही. सुधीर आईच्या डोळ्यांसाठी त्याला 5-10 रुपये द्यायचे. त्याने ते डोळे गहाण ठेवायचे व पैसे उचलायचे. हा रोखठोक व्यवहार. त्यात रक्ताचा एक थेंब हलत नाही. पण डॉक्टरांविषयी मात्र दादासाहेबांना संताप वाटला. पण का हे समजेना. पण मग एकदम ठसठसणाऱ्या वेदनेला हात लागावा त्याप्रमाणे त्यांना चमकून वाटलं, हा राग विश्वासघाताचा आहे. माईच्या नव्हे तर डॉक्टरांच्या, आपल्यासारख्याच एका पुरुषाच्या. माई काय स्त्रीच आहे. डॉक्टर नाहीतर वैद्य, नाहीतर प्राध्यापक, अगदीच नाही तर भूगोलाचा मास्तर. वेली काय वनिता काय टेकण्यासाठी उकिरड्याच्या भिंतीवर चढतील. पण अरे, डॉक्टर हा पुरुषच. त्यातही कुणी अनोळखी वाटेवरचा वाटसरू नव्हे. आपल्या घरी अनेकदा अन्नाचा तुकडा मोडलेला. त्याने तरी अशा प्रसंगी आपल्याला आधार द्यायचा, आपुलकीने आपल्या मदतीला धावायचं. या क्षणी दादासाहेबांना यल्लू भीम समजला. त्या साऱ्या संघर्षात ती बेरडबाई अगदीच क्षुद्र होती. पण देवण्णाला समजायला पाहिजे होतं की ती भावाची हत्या आहे. खरा खुनी तोच होता. त्या विश्वासघाताने यल्लू भीमा पेटला. आणखीन इतर कोणा पुरुषाचा विश्वासघात नको म्हणून त्याने देवण्णावर कुऱ्हाड घातली. आणि तो वणवा संपल्यावर राख होऊन सगळ्यांना नमस्कार करून यल्लू भीमा निघून गेला. पण नाहीच, यल्लू भीमा अद्यापही त्यांच्या जाळ्यात सापडला नाही. निव्वळ हूल दाखवून तो निसटला. कारण महत्त्वाचा प्रश्न तसाच राहिला. हेच जर कारण होतं तर तो 1 महिनाभर का थांबला? यल्लू भीमाचे मळके कपडे, त्याने नमस्कारासाठी उचललेले कुत्र्याच्या पायासारखे हात, यांची जणू एक बाहुली होऊन दादासाहेबांच्या डोळ्यांना चिकटल्याप्रमाणे तो त्यांच्या नजरेसमोरून हलेना. आता त्याची त्यांना फार चीड आली. त्यांना वाटलं त्याला फाशीच व्हायला हवी होती. त्या उंच शिरांचं भेंडोळे असलेल्या मानेभोवती दोरीचा कचून पाश पडायला हवा होता आणि दाबलेल्या फळातून बिया बाहेर निसटाव्यात त्याप्रमाणे ते बटबटीत डोळे बाहेर लोंबायला हवे होते. कुठल्या भिक्कार खेड्यातला हा प्रेतासारखा माणूस स्वतः जन्मठेपेला जाताना नमस्कार करून ही अशी शिक्षा आपल्याला देण्याचा त्याला काय अधिकार होता? आपल्यासमोर नमस्कारासाठी हात उचलताना त्याच्या चेहऱ्यावर कुत्सितता असली पाहिजे. होतीच. डॉक्टर आलेत असं सांगताना सुधीरच्या आवाजात होती तसली. आपल्याकडे पाहताना, आपली सिगरेट घेताना, निळ्या दोऱ्याने बांधलेल्या नोटा राजरोसपणे आपल्यासमोर ठेवताना डॉक्टरांच्या वागण्यात दिसली तसली कुत्सितता. जंगलात वणवण हिंडत असल्याप्रमाणे दादासाहेबांना गोंधळल्यासारखं होऊ लागलं. श्वापदाचा माग लागेना, पाऊल वाट दिसेना. तोच मागच्या झाडावरील फांदीवरून साप सळसळत उतरावा त्याप्रमाणे त्यांच्या मनात एक संशय आला. आणि त्यांचं सारं जीवनच हादरून गेल्यासारखं झालं. असं असेल का? आपल्याला सारं माहीत आहे ही गोष्ट डॉक्टरांनी माहीत असेल का? आणि त्या विचाराने मात्र त्यांचा ताबा सुटला. डॉक्टरांना माहीत आहे म्हणजे माईलाही माहीत असणार. म्हणजे आपण त्यांच्यावर जाळे टाकून आहो ही आपली आत्तापर्यंतची समजूत वेडगळपणाची होती. तर उलट त्या दोघांनी मात्र आपल्या छातीला भाला रोवून आपल्याला आयुष्यात खिळून टाकलं आहे. या जाणीवेने त्यांना आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्याची
अर्थहीनता एकदम बोचू लागली व स्वतः पोखरल्यामुळे अगदी किडून गेलो असं त्यांना वाटू लागलं. सिगरेट उचलणारे वकील, निगरेटा हुंगणारे डॉक्टर, लाडीक बोलणारी माई, ही सारी आपापल्या जाळ्यातून सुटून त्यांच्या भोवती श्वापदांप्रमाणे ओरडत फिरू लागली आणि ते स्वतःच त्या जाळ्यात सापडल्याप्रमाणे त्यांचं मन सुटण्यासाठी धडपडू लागलं. हे सारं आपल्या आयुष्याचं श्रेय. हे असं आहे, हे असं घडतं. हे पाहात आपण वेड्यांच्या जगात जास्तच वेड्याचं सोंग घेऊन वावरलो. नाटकात एक लहानसं नाटक केलं. एक एक अळी ज्ञानाचा कण म्हणून उचलली व डोक्यात साठवली आणि शेवटी समजलं काय, तर ज्याला आपण सोंग समजलो तेच आपलं खरं स्वरूप ठरलं. पारधी होताना आपलीच पारध होऊन गेली. आता मात्र साऱ्या गोष्टींचा निर्णय घेतला नाही तर आपल्या आयुष्याला सडलेल्या प्रेतापेक्षा जास्त किंमत राहणार नाही असं त्यांचं ठाम मत झालं. ते खुर्चीमधून उठले व ऑफिसमध्येच येरझाऱ्या घालू लागले. 1 महिन्याने का होईना यल्लू भीमाने निर्णय घेतला. आपल्यालाही तो केव्हा तरी घेतलाच पाहिजे, नाहीतर त्याचा नमस्कार आपला कायमचा पाश म्हणून राहील. आपण त्याला जन्मठेपेला पाठवला, पण कुत्सित हसून रोडक्या हातांच्या नुसत्या हालचालीने तो जाता जाता आपल्याला जन्मठेप देऊन जाईल. त्यांच्या येरझाऱ्या वाढल्या व डोक्यात तापलेल्या तारांची गुंतवळ फिरू लागली. इतक्यात रामा त्यांना बोलवायला आला. त्याचा किंचित बेफिकीर आवाज ऐकून ते संतापले. बरं आहे, तू निघ इथून. ते खेकसले. तुलाही सारं माहीत आहे, मला माहीत आहे हे देखील, म्हणून हा उर्मटपणा येतो आवाजात. पाठ फुटेपर्यंत फोडून काढलं पाहिजे हरामखोराला. रामा क्षणभर खेळल्यासारखा झाला व आपण काय केलं हे त्याला समजेना. पण तो लगबगीने बाहेर आला व उगाचच फडकं झटकू लागला. दादासाहेब जेवणासाठी मधल्या सोप्यावर आले. त्यावेळी माई आधीच टेबलाशी बसल्या होत्या. डॉक्टर निग्रेटाचा सुगंध हुंगीत कोपऱ्यावरील टेबलावर असलेल्या सोंडेचा विळखा घालून हात उमळून टाकणाऱ्या हत्तीच्या आकृतीकडे पाहत होते. दादासाहेबांनी खुर्ची ओढली. ते बसले. माईंनी आपल्या भुवया उंचावल्या व आपली नापसंती त्यांना कळावी म्हणून त्या बराच वेळ तशाच ठेवल्या. परंतु त्यांनी माईंकडे बांधलेल्या म्हशीकडे शिकाऱ्याने उपेक्षेने पाहावं त्याप्रमाणे पाहिलं व उदबत्तीचा धूर सरळ डोळ्यात येत होता म्हणून झाड बाजूला सरकवलं. डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटलं. इतक्या वेळा त्यांनी त्या टेबलावर जेवण केलं, पण पाहुणा बसण्याच्या आधी दादासाहेब खुर्चीवर बसलेले त्यांना आठवलं नाही. अखेर डॉक्टर आपण होऊनच खुर्चीवर बसले. त्यांनी निग्रेटा बाजूला ताटाजवळ व्यवस्थित ठेवला. माईंनी थोडा आग्रह केला. डॉक्टरांनी थोडं जास्त खाल्लं. दादासाहेबांचं जेवणाकडे लक्ष नव्हतं. त्यांनी अन्न चिवडल्यासारखं केलं आणि तिकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. स्वयंपाकीण वाढताना किंचित हसत आहे असं त्यांना वाटलं आणि तिचं बावळट साबणाच्या तुकड्यासारखं हसणं पाहून त्यांची खाण्याची इच्छाच गेली. माईंना जेवणासाठी पोशाख बदलण्याची गरज नव्हती, पण त्यांनी एक तलम रेशमी पातळ काढलं होतं. केसही पुन्हा रचल्यासारखे दिसले. त्या किंचित पुढे वाकल्या की अत्तराचा मंद मोगरी वास जाणवत असे. इतर वेळी त्या अत्तराच्या गंधाने दादासाहेबांना प्रसन्न वाटलं असतं, पण डॉक्टरांच्या लिप लिप ओठ हलवण्याने, त्यांच्या आवाजाने
गिळताना हलणाऱ्या गळ्यातील गाठीच्या वरखाली होण्याने त्यांची डोकेदुखी वाढली. फसवले जात आहो असं दाखवून आपण फसत नव्हतो हे आपलं सामर्थ्य होतं. सामर्थ्य की दुबळेपणाची विशिष्ट रीत होती ती. आणि सारा वेळ लालसर चेहऱ्याचा हा डॉक्टर आपल्यापेक्षाही एक धागा जास्त घेऊन आपल्याला जाळ्यात कोंडत होता. ते ओलसर ओठ दुमडून आपली असहायता पाहत होता. आपले मंत्र नाम शत्रूला समजल्याप्रमाणे दादासाहेबांचं सामर्थ्यच ओसरलं आणि त्यांना दुबळं चिरडल्यासारखं वाटू लागलं. त्यांना तिथे बसवेना. डॉक्टर कोणत्या तरी सिनेमाचं कथानक सांगत होते. माई टेबलावर हात टेकून कौतुकाने ऐकत होत्या. मोगरा मंदपणे हलत होता. स्वयंपाकीन हसत होती. निग्रेटा ताज्या रक्ताच्या डागाप्रमाणे तजेलदार स्थिर होता आणि सांद्रीत सापडलेल्या जनावराप्रमाणे दादासाहेब अंग आखडून खुर्चीत पडले होते. त्यांनी हाताची बोटं घट्ट आवळून धरली. त्यात त्यांनी डॉक्टरांचा गळा पकडला आणि तो पिळून सावकाश फिरवला. त्यांचा आवाज घरघरून थांबल्यासारखा झाल्यावर ते टेबलावरून उठले. जेवणानंतर डॉक्टर उठले व जायला निघाले. दादासाहेब बाहेर खिडकीपाशी उभे होते व पितळी भांड्यातील पामवरील धूळ टिचकीने उडवीत होते. त्यांचं मन आता पूर्ण ताणलं होतं. त्यांनी आयुष्याला एक प्रश्न विचारला होता व ते उत्तराची वाट पाहत उभे होते. आता निकालाची वेळ होती आणि यल्लू भीमाप्रमाणे ते पिंजऱ्यात उभे होते. माई बाहेर आल्या. त्यांनी सुवासिक सुपारीचं सफरचंद डॉक्टरांपुढे धरलं. त्यांनी नाजूक चिमूट घेतली व ते दादासाहेबांजवळ आले. पुन्हा काँग्रेस दादासाहेब. दररोज मी जेवायला यावं, इतकं यश यावं तुमच्या वाट्याला, ते म्हणाले व थरथरणारा हात त्यांनी पुढे केला. दादासाहेबांनी सवयीप्रमाणे थँक्स म्हटलं, पण त्या हाताला स्पर्श केला नाही. सापाच्या डोळ्यांनी आकृष्ट केल्याप्रमाणे त्यांचं सारं लक्ष शर्टात पुन्हा खोचलेला निग्रेटा, नोटांवरील निळसर दोरा, काळा चष्मा, लालसर चेहरा यांच्याकडे होते. या सगळ्यांचं एकामागोमाग आपल्यावर रंगीत डाग पडत आहेत असं त्यांना वाटलं व त्यांनी पाठ वळवली. मागे माईने डॉक्टरांना खून केली व त्या मोठ्याने म्हणाल्या, डॉक्टर तुमचा स्टेथोस्कोप वरच राहिला वाटतं. अरे हो की, डॉक्टर म्हणाले. ते हसलेही. बाकी विशेष काही त्याची जरुरी भासली नसती म्हणा. ते जिना चढून जाईपर्यंत माई थांबल्या. नंतर त्या अधीरपणे म्हणाल्या, यांना तो मिळतोय की नाही कुणास ठाऊक, नाहीतर असायचा एकीकडे आणि शोधत बसतील दुसरीकडेच. त्यांनी मान हलवली. माणकांच्या कुड्यांवरून प्रकाश झळझळला. रक्ताचा थेंब इकडून तिकडे गेल्यासारखा झाला आणि दात आवळल्यामुळे आपल्या तोंडात रक्तबिंदू येणार असे दादासाहेबांना वाटलं. माई चटचट वर गेल्या. त्यांचा पदर सरकून खांद्याच्या अगदी टोकावर आला आणि त्या वळल्यावर पदरावरील शेवटची जरीपट्टी भाजल्याप्रमाणे चमकून त्यांच्या मागे नाहीशी झाली. दादासाहेब खिडकीपाशी राहिले. भिंतीवरील घड्याळाचा लंब टाक 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 आवाजाचे थेंब टाकीत हलत होता. डॉक्टर येईना. दादासाहेब आत गेले व त्यांनी जेवणाच्या टेबलावरून स्टेथोस्कोप बाहेर आणला. तो त्यांनी पितळी भांड्याआड ठेवला व ते गजांना धरून उभे राहिले. आता डॉक्टर खाली आले, पण एकटेच. माई दमल्या आहेत, त्या आता खाली येणार नाहीत म्हणे.
न विचारताच डॉक्टर म्हणाले. दादासाहेबांनी घड्याळाकडे पाहिलं. 9ला अद्याप 5 मिनिटं होती. म्हणजे डॉक्टर अवघी 10 मिनिटं तर वर गेले होते. पण तेवढ्या अवधीत दादासाहेब 2 जन्मठेपा भोगून बसले होते. पण तुमचा स्टेथोस्कोप मिळाले की नाही, त्यांनी विचारलं. हो हो तर मिळाला की, खिशावर हात आपटीत डॉक्टर म्हणाले व हसले राजरोसपणे, कुत्सितपणे. दादासाहेबांचा ताबा सुटला. डोळ्यांसमोर काहीतरी लाल भडक दिसलं. ओठांवरून जीभ फिरवली. मुखवट्यामागे चेहरा असून चालत नाही, तो आहे असं कधीतरी दाखवणंही जरूर असतं असं त्यांना क्षणभर वाटलं. छट, तसं नाही. तो खरा चेहरा फक्त स्वतःलाच माहीत असावा. त्यापेक्षा दुसऱ्याचा मुखवटा टरकावून त्यामागचा चेहरा पाहावा. पावलांवरून माग काढता यावा. पण पारध्याने स्वतःचा मात्र माग मागे ठेवायचा नसतो. त्यांना वाटलं, हा क्षण काळ्या स्फटिकाचा आहे. त्यात आता आपला तरी चेहरा स्वतःला दिसला पाहिजे किंवा डॉक्टरांचा तरी. त्यांचा हा लालसर निर्जीव चेहरा खरवडून काढून त्यामागे काय आहे हे पाहिलंच पाहिजे. नाहीतर आयुष्य म्हणजे जन्मठेप होऊन जाईल. रामाने मगा खिडकीत ठेवलेला बुरुडाचा कोयता त्यांनी हळूच उचलला व त्याच्या धारेवर प्रकाशाबरोबरच आपली नजर फिरवली. त्या जड वस्तूमुळे त्यांच्या भरकटलेल्या मनाला नांगर मिळाला. बरं आहे, गुड नाईट. वाहनात पाय सरकवत असता डॉक्टर म्हणाले व मान वर करून त्यांनी पुन्हा एकदा हात पुढे केला. पण दोन्ही हातांनी कोयता धरून स्तब्ध उभ्या असलेल्या दादासाहेबांना पाहून त्यांचा हात कोयत्याने छाटल्याप्रमाणे सटकन खाली आला. त्यांचे पाय वितळल्यासारखे झाले. चेहरा सोलल्याप्रमाणे होऊन त्यावरील हटेल उर्मटपणा नाहीसा झाला. आंधळ्या बोटांची धडपड करून त्यांनी चेहऱ्यावरून काळा चष्मा ओरबाडून काढला व फुटून चिंब झालेल्या आवाजात विचारलं, दादासाहेब, अहो हे काय? त्यांच्या फिक्कट नासलेल्या मासासारख्या चेहऱ्याकडे पाहून दादासाहेबांना उमळून आलं. डोळे तर अधूच होते व ते आता भीतीने निर्जीव झाल्यामुळे 2 किडे चिरडून चेहऱ्यावर टोचल्याप्रमाणे दिसत होते. एक परपुष्ट अळी समोर उभे राहून हे काय असं विचारत होती. 2 काड्यांनी धरलेली अळी भेदरून लांब व्हावी, आखडावी व पुन्हा पसरावी, त्याप्रमाणे त्यांचं सारं आयुष्य समोर वळवत आहे हे दादासाहेबांना जाणवलं. त्यांच्या हातून कोयता 4-6दा फिरल्यासारखा झाला. दर खेपेला अळीचं अंग छाटून एक चकती उडत होती. पण कुठेच लालसर उष्ण रंगाची चिळकांडी नाही. निव्वळ काळसर हिरव्या रंगाचे बुडबुडे. एक चकती निघाली की उरलेला भाग विचारी हे काय, व पुन्हा दुसरी चकती निघायची. दादासाहेबांचं मन शिसारीने भरलं व त्या दुर्गंधामुळे त्यांचं डोकं भणभणू लागलं. त्यांनी डोकं हलवलं. अळी, हिरवट द्रव, उडून पडलेल्या चकत्या, सारं कोपऱ्यात पायाने ढकलल्याप्रमाणे समोरून नाहीसं झालं. समोर डॉक्टर उघड्या दुबळ्या चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत उभे होते. याला मारायचं, याला शिक्षा देऊन त्यावर आपल्या आयुष्याचा डोलारा उभा करायचा. त्यांना वाटलं म्हणावं, जा, चालता हो, माईला घेऊन जा, निळसर दोऱ्यांनी बांधलेल्या आणखीन नोटा घेऊन जा.
तुला शिक्षा कसली? शिक्षेला, सुडाला माणूस बरोबरीचा हवा. आत्ताच तुझं सारं आयुष्य उलटीप्रमाणे गळ्यापर्यंत आलं. भीतीमुळे चोरटं सुख नासून गेलं. तुझ्यावर कसला रे सूड? पण मुखवट्यामागचा तो चेहरा पाहून दादासाहेबांचा सारा आत्मविश्वास परत आला. एका फटकाऱ्याने त्यांनी भोवती ओरडत हिणवत हिंडणारी सारी श्वापदं पुन्हा जाळ्यात पकडली. ते एकदम नम्र झाले. सौजन्याने हसले. आय एम सॉरी डॉक्टर, ते म्हणाले. काही विशेष नाही. बुरडाचा कोयता इथे खिडकीत होता. तिथून तो कुणाच्या तरी पायावर पडेल म्हणून मी खाली जमिनीवर ठेवणार होतो. दादासाहेब खाली वाकले. डॉक्टरांच्या छातीवरून पडलेला निगरेटा त्यांनी उचलला व तो अदबीने डॉक्टरांच्या समोर धरला. हे तुमचं फूल खाली पडलं होतं. डॉक्टर लगबगीने निघून गेले. दादासाहेबांनी एक दिवा घालवला व अद्याप सुधीर येणार असल्यामुळे दुसरा तसाच ठेवून ते ऑफिसमध्ये आले. पारध्याचा दिवस संपला होता. कथा संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.